एक महिन्यापूर्वी राज्य सरकारनं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण जाहीर केलं, याचा जीआर निर्गमित झाला आणि त्यानंतर राज्यभरातला बंजारा समाज आक्रमक झालेला आहे। कारण जर मराठा समाजाला या जीआरचा आधार घेऊन ओबीसीतून आरक्षण मिळत असेल तर त्याच जीआर मध्ये बंजारा समाज हा मूल आदिवासी आहे असा उल्लेख आहे आणि ब्रिटिशांच्या काळातील असे अनेक पुरावे जे पुरावे हे सांगतात की बंजारा समाज हा गरीब आहे आणि तो आदिवासी आहे आणि त्याचा आधार घेऊन सरकार एखादा जीआर निर्गमित असेल तर त्याच आधारावर त्यांनी आम्हालाही आरक्षण द्यावं अशी समाज बांधवाची मागणी आहे। तुमची वैयक्तिक काय भूमिका आहे आमदार म्हणून? मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे आणि सरकारमधला मी प्रतिनिधी असल्यामुळे आज मुद्दाम या मेळाव्याला भेट द्यायला आलो आणि मी माझ्या समाज बांधवांना मी आश्वस्त केलेलं आहे की तुमच्या वतीनं राजकीय स्तरावरची ही लढाई मी आमदार म्हणून त्या ठिकाणी लढेल। आपली जी समाज भावना आहे ती माननीय मुख्यमंत्री महोदयांपर्यंत मी पोहोचवेल आणि त्यांना मी विनंती करेन की आपण राज्यभरातील जे समाजाचे जे अभ्यासक आहेत ज्यांनी आरक्षणाबाबत अभ्यास केलेला असेल अशा अभ्यासकांसोबत आपण तात्काळ एखाद्या बैठकीचं आयोजन करावं, एखादा अभ्यास गट राज्यस्तरावर त्यांनी स्थापन करावा, याचा अहवाल मागवावा आणि गरज भासल्यास एखाद्या आयोगाची निर्मिती करून याच्यामध्ये संशोधन करावं आणि वस्तुस्थिती स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी निर्णय घ्यावा। आता इथं म्हणण्यात आलेलं आहे एक महिन्याचं आरक्षण सरकारने दिलं नाही तर हा महामोर्चा मुंबईत लढकेल। समाजामध्ये विविध प्रवाहाचे विविध संघटनांचे प्रमुख या ठिकाणी असतात। आपण ऐकलं की मी भाषण करताना ते खालून मला ओरडले की आपण राजकीय भाषण करत आहात। प्रत्येक जण आपापली बाजू मांडतं, परंतु शेवटी समाजाच्या हिताचा जो निर्णय असेल हा निर्णय घ्यावा लागतो। समाजाचे विविध भागातले जे नेते आहेत किंवा जे अभ्यासक असतील ते एकत्र येतील आणि आंदोलनाची दिशा काय असेल हे भविष्य काळामध्ये ठरेल, त्या दिशेवर आंदोलन पुढे जाईल। आम्हाला एसटीतून आरक्षण हवंय आणि आम्ही हे पण सांगितलेलं आहे की जे एसटीचं आरक्षण आदिवासी बांधवांना 60% आरक्षण आहे त्यामध्ये आम्हाला कुठलाही वाटा नको आहे। कारण मी पाहतोय की राज्यभरामध्ये आदिवासी आमदार ते मीडियामध्ये बोलत आहेत, आदिवासी लोक पण मोर्चा काढत आहेत, तर आदिवासी बांधवांच्या हिस्साचं कोणतंही आरक्षण आम्हाला नकोय। आम्हाला त्यांच्या आरक्षणावर अतिक्रमण करायचं नाहीये। एखादा समाज जेव्हा दुसऱ्या आरक्षणामध्ये घुसतो, अतिक्रमण झाल्यानंतर त्याचं काय दुःख असतं हे आम्ही अनुभवलेलं आहे। त्यामुळं आम्ही असं म्हणतोय की आता सध्या डिनोटिफाईड ट्राईब्सचं 3% आरक्षण आम्हाला लागू आहे। आपण त्यामध्ये वर्गीकरण करावं, जेवढा हिस्सा आम्हाला भेटेल तेवढा हिस्सा आम्हाला एसटीतून द्यावा आणि एसटीचं आरक्षण त्यांनी वाढवावं। गिरवळ साहेबांच्या जे काही वक्तव्य आहे मी माझ्या समाज बांधवांच्या वतीने त्यांचं मी स्वागत करतो। त्यांनी अतिशय परिपक्व वक्तव्य केलेलं आहे आणि आमचीही बाजू हीच आहे की त्यांच्या आरक्षणाला धक्का न लागता आणि समाजामध्ये आरक्षणाला अनुसरून कुठली तेढ निर्माण न होता ही आरक्षण आम्हाला मिळू शकते, ते आम्हाला मिळालं पाहिजे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।